गणपती बाप्पा। नमस्कार, मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत प्राची कॉम्प्लेक्स, सावळी नाका, पेणी इकडे। सणासुदीचे दिवस आहेत, तुम्ही सगळे खूप बिझी आहात, तरी सुद्धा वेळात वेळ काढून इकडे जमलेला आहात खूप धमाल करायला। मी पण यांच्या बरोबर आहे। खूप मोठ्या संख्येने लोक इकडे आहेत, एकदम जाम तयारीत आलेले आहेत। त्यांच्याबरोबर आपल्याला खूप धमाल करायची आहे। सो सुरू करूया आपला कार्यक्रम। कुरकुरे प्रस्तुत साडे माडे तीन। आपण ज्या प्राची कॉम्प्लेक्स मध्ये आज आलेलो आहोत तिकडे राहणारे सदस्य जितेंद्र कोरे हे आज आपल्या बरोबर आहेत। त्यांना विचारूया आपण त्यांच्या बिल्डिंग मध्ये एकंदरीत काय काय चालतं, काय काय सांस्कृतिक कार्यक्रम चालतात ते। काका नमस्कार। नमस्कार। आम्हाला सांगा तुमच्या सोसायटीमध्ये काय काय चालतं, काय काय सण साजरे करता एकत्र? आमच्या सोसायटीमध्ये विविध प्रोग्राम होतात। यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होतं। याच्यामध्ये विविध प्रोग्राम ठेवलेले असतात दिवसभर आणि रात्री देखील। या प्रोग्राम्समध्ये सगळ्या लहान मुलांना त्यांचे जे टॅलेंट आहे त्यासाठी काही काही खेळ बसवले जातात, काही गाणी बसवली जातात आणि सोसायटीचे खूप सारे सदस्य त्यासाठी मेहनत घेतात भरपूर दिवस आणि म्हणजे खूप वाखाणण्यासारखं काम केलेलं आहे। म्हणजे एकंदरीत सगळ्यांमध्ये एकोपा असतो। हो, थँक्यू काका। थँक्यू। माहिती मिळालेली आहे, खूप एकोपा आहे असं कळलेलं आहे। बघूया खेळ खेळताना कळेल आपल्याला। खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन्स वाटून झालेली आहेत। मला ना खरंच थोडं थोडं वाटायला लागलंय की ह्यांच्यात एकोपा आहे। बघूया पुढे कळेलच। आता आपल्याला स्पर्धक निवडायचे, त्यासाठी लागणार इकडची टोकन्स आणि ती काढून द्यायला माझ्या बरोबर माझी एक मैत्रीण आहे। हाय, काय नाव तुझं? ऐश्वर्या अजय ठाकूर। ऐश्वर्या ठाकूर। बर, कितवीत आहेस तू? चौथीत। चौथीत। कुठल्या शाळेत जातेस? कार्मेल हायस्कूल। अभ्यास आवडतो का? खरंच आवडतो का? हो। की टेन्शन आहे कोणाचं? नाही। नक्की नाही ना? नाही। बर, मला तू टोकन्स काढून देशील याच्यातली? हां। डोळे मिटून? आईचा नंबर काढायचा नाही। हा, डोळे मीट आणि 3 टोकन्स काढून दे, एक एक करून दे। हे बघ, हा एक एक करून द्यायचं। हा हा, अजून डोळे मीट आणि अजून एक एक आणि अजून एक दे। थँक्यू। टोकन्स माझ्या हातात आहेत। बघूया कोण भाग्यवान स्पर्धक आहेत जे आपल्या बरोबर खेळणार आहेत आपली पहिली फेरी। अंदाजे किती? पहिला क्रमांक 68। दुसरा भाग्यवान स्पर्धक ज्याचा क्रमांक आहे 52। आणि तिसरा भाग्यवान स्पर्धक क्रमांक 58। हे 3 स्पर्धक खेळणार आहेत आपली पहिली फेरी। अंदाजे किती? स्पर्धक तयार आहेत, चेहऱ्यावर त्यांचे हास्य आहे। खेळायचे आपल्याला, पण थोडंसं त्यांच्याशी ना गप्पा मारूया। नमस्कार वहिनी। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा? शरयू जितेंद्र कोरे। मला ना तुम्हाला विचारायचंय, तुम्ही ह्या प्राची कॉम्प्लेक्सच्या सेक्रेटरी आहात? नाही, मी इथली सदस्य आहे। सदस्य आहात? कारण ना तुम्ही जेव्हा तुमचा नंबर लागला ना, इतक्या जोरात या लोकांनी टाळ्या वाजवल्या ना, तर मला वाटलं सेक्रेटरी वगैरे आहात की काय, ते घाबरून टाळ्या वाजवल्या। असं काय नाही ना? नाही नाही, तुम्हाला साडेमाडे 3 प्रोग्राम साठी मीच SMS केला होता, म्हणून त्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या। अच्छा, म्हणजे आहे तुमच्यात एकोपा आहे। नाही तर आपला नंबर नाही लागला, जाऊ दे मला। असं नाही झालंय, चांगली गोष्ट आहे। तुम्ही काय करता? मी सध्या आदिवासी विकास विभागच्या एका शाळेत कम्प्युटर शिकवायला जाते। अरे वा, फार छान गोष्ट करता तुम्ही काकू। तुमच्या घरी गणपती असतो? असतो। तुमच्या घरी असतो? हो। किती दिवसांचा असतो? 5 दिवसांचा। अरे वा, भरपूर दिवस आहे। तयारी वगैरे सगळी झालेली आहे? चालू आहे। चालू आहे। मग इकडे तुम्ही गेम खेळायला वेळात वेळ काढून आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार, मी अपर्णा अशोक चंदने, प्राची कॉम्प्लेक्स। वा, बोला। तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ आहे। बर, आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? मिस्टर असतात, ते सेक्रेटरी आहेत आता। अच्छा, बर बर बर। म्हणजे तुम्हाला काय सपोर्ट वगैरे कळेल आता मला कळेल। ते सेक्रेटरी आहेत। कसं हास्य आलं बघा त्यांच्या चेहऱ्यावर। मग गणपतीची तयारी? हो, झाली। जोरदार? जोरदार। तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून आला तिकडे? हो। अच्छा, व्हेरी गुड। मग मोदक वगैरे झालेले आहेत? हो। आणि काय काय गोड पदार्थ काय केलेत सांगा? गोड काय, खीर केली। खीर केली आहे? म्हणजे आहे अजून? हो, आहे। चल, मी आता जाताना
हो नक्की. येऊन जातो. ओके. हा हा. नक्की येणार ना? बघा नंतर मग विसरले ओळखलं नाही वगैरे असं नको नाही, आपल्याला. ओळखणार. नक्की ना? ओके. तुम्हाला या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. काय नाव? निकिता अशोक बिराजदार. अच्छा. घरी गणपती असतो का ग तुझ्या? नाही, माझ्या मैत्रिणीकडे असतो. मैत्रिणीकडे असतो. हो. मग तिकडे जातेस तू? हो. खूप धमाल ना? हो. म्हणजे जागरण वगैरे हो. आरत्या बिरत्या जोर जोरात हो. म्हणतेस तू? हो. हो. आणि बाकी तुझ्या बिल्डिंग मध्ये तू काय काय मजा करतेस? जे कार्यक्रम वगैरे आपल्याला जे काकांनी सांगितलं तसं? तसं आम्ही खूप खेळतो, मजा करतो. वार्षिकोत्सव असतो ना तुमच्याकडे? हो. मग तू डान्स गाणं काय करतेस? हो. कार्यक्रम करतेस तू? ओके. या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. गप्पा मारून झालेल्या आहेत. खेळूया पहिली राऊंड. अंदाजे किती? या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक प्रॉडक्ट देणार आणि काही आकडे देणार. 10 आकड्यांपैकी 4 आकडे तुम्हाला घ्यायचे आणि एक किंमत जुळवायची आहे. तिघींपैकी ज्यांची किंमत, ह्या 4 आकड्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या तितकीच असेल किंवा जवळपासची असेल, त्या ठरतील विजेत्या. बरं, आता पहिल्यांदा किंमत कोण जुळवणार? खूप सोपं आहे. ज्यांचा नंबर पहिल्यांदा आला त्या पहिल्यांदा बोली लावणार आणि क्रमाक्रमाने तसं होईल. सो पहिल्यांदा बोली लावतील कोरे वहिनी, मग चंदने वहिनी आणि तिसरी असेल निकिता. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे कप सेट. बोन चायनाच्या या आकर्षक कप सेटमध्ये 4 कप आहेत, ज्याच्यावर सुंदर डिझाईन आहे. शिवाय 4 स्टेनलेस स्टीलच्या बशा व चमचे आहेत. सो हे आहे आजचं आपलं प्रॉडक्ट आणि पहिल्यांदा किंमत जुळवतील कोरे वहिनी. वहिनी, हे घ्या आकडे. कुठलेही 4 आकडे वापरायचे आणि किंमत जुळवायची. ह्याच्याकडे बघून घ्या, किती किंमत असेल विचार करा आणि आताचे आकडे जुळवा. काकू, किती किंमत आहे 1230. या सेटची? 1230. 1230 किंमत बरोबर वाटते? 1500. आणि कोणाला अजून काय काय वाटतंय? 1300. किती? 1800. काकू, तुम्हाला काय करायचंय? बरोबर आहे. 1230. कॉन्फिडंट आहात तुम्ही? हो. मग फ्रीज करून टाकूया किंमत. नक्की? हो. 1230 1, 1230 2, 1230 3. काकू, आता तुम्हाला संधी आहे. हे घ्या आकडे. यापैकी कुठलेही 4 आकडे लावा आणि या सेटची किंमत सांगा. काकू, किती किंमत लावली आहे सांगा? 1250. 1250. एकदम कट टू कट आहे. कट टू कट. यांना विचारूया काय? नको 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 विचारूया. नका विचार. मी तुम्ही कॉन्फिडंटच आहात? कॉन्फिडंट. 1250 वर या कॉन्फिडंट आहेत? नक्की? ओके. मग आपण फ्रीज करून टाकूया का? करू टाका. हा, विचारूच नको कोणाला. नको नको. चलो 1250 1, 1250 2, 1250 3. आणि आता वेळ आहे निकिताची. निकिता, हे घ्या आकडे. 4 आकडे निवड आणि या सेटची किंमत सांग. किती किंमत आहे? 1420. 1420. 1600. 1600. आणि 1800च्या वर कोण आहे? 2000. बर. तुला 1420च ठेवायचे? नक्की? हो. मग फ्रीज करून टाकूया? हो. नक्की? हो. 1420 1, 1420 2, 1420 3. सगळ्यांच्या किमती लावून झालेल्या आहेत. निकाल माझ्या हातात आहे. कोरे वहिनीने सांगितली किंमत 1230 रुपये, निकिताने किंमत सांगितली 1420 रुपये आणि अपर्णा चंदने यांनी किंमत सांगितली 1250 रुपये. बघूया आता काय खरी किंमत आहे ते कळेल आता. बघूया. आणि ह्याची खरी किंमत आहे 1300 रुपये. जवळपासची किंमत सांगितली होती चंदने वहिनीने, त्यामुळे त्या ठरलेल्या आहेत विजेत्या. वहिनी, गणपती बाप्पा मोरया. काकू, आनंद तर दिसतोच आहे मला. हो नक्कीच. हा, खरंच आनंद आलाय. हो भरपूर. चहा प्यायला कधी येऊ? लगेचच. आणि आम्हालाही बोलावणार? हो. आणि आपण स्नॅक्स पण खायचे? हा, कुरकुरे आहेत ना. कुरकुरे आहेत, पण ते साधे नाही. आता आहेत गणेश चतुर्थी स्पेशल चटपटा उसळ मिक्स. पण तुमच्या बरोबर जे कोणी आले ते त्यांना देणार आहे. कोण आले तुमच्या बरोबर? माझी मम्मी आहे आणि जाऊबाई आहे. अच्छा. हे
तुमच्या दोघींसाठी. काकू, पुढील राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. ही राऊंड तर मस्त झाली. आपण घेऊया एक कुरकुरीत ब्रेक. पण ब्रेकला जाण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारणार आहे. आपले हे जे 6 स्पर्धक आहेत ते सोडून हा प्रश्न इतर लोकांसाठी आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी एपिसोडच्या शेवटी द्यायचंय. प्रश्न असा आहे, अशी कुठली गोष्ट आहे, वस्तू आहे जी दिवसभर चालू राहते पण स्वतःच्या जागेवरून बाहेर मात्र येत नाही? उत्तर आठवून ठेवा, मी ते एपिसोडच्या शेवटी विचारीन.